मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला कमी वेळेत कमी श्रमात मौसूद चपाती कशी बनवायची ते दाखवणार आहे. प्रथम तुमच्या गरजेप्रमाणे आवश्यक तेवढे कणिक किंवा गव्हाचे पीठ घ्या आणि जेवढे पीठ आहे त्याच्या अर्धे पाणी आपल्याला वापरायचे आहे. आता मी मोठ्या परातीत एक मोठा वाडगा गव्हाचे पीठ घेतलेले आहे. जेवढे पीठ घेतले त्याच वाडग्यात बरोबर त्याच्या जवळजवळ अर्धे पाणी मी घेतलेले आहे. हा माझ्याकडे इलेक्ट्रिकचा ब्लेंडर आहे आणि त्याचाच वापर करून आज आपल्याला सोप्या पद्धतीने पीठ मळायचे आहे. ह्या दोन स्क्रू आहेत, त्या आपल्याला पीठ मळण्यासाठी वापराव्या लागतील. प्रथम हे मी 2 स्क्रू आहेत ते यामध्ये फिट बसवते. दोन्ही स्क्रू पीठ मळण्यासाठी आपण वापरणार आहोत आणि ते फिट बसले आहेत. आता मी लाईटचे बटन चालू करते आणि आपण पीठ मळण्यास सुरुवात करूया. मी अर्धे पाणी परातीत ओतले आहे आणि ब्लेंडर चालू केला आहे आणि पीठ मळून आपले होत आहे. बघा, थोड्याच वेळात पिठाचा गोळा बनलेला आहे आणि तो चांगला फ्लफी पण झालेला आहे. असा गोळा झाल्यावर तो मी झाकून ठेवलेला आहे. आपल्याला हे पीठ साधारणतः 5 ते 10 मिनटे झाकून ठेवायचे आहे. 5 ते 10 मिनटानंतर मी हे पीठ आता आपले उघडले आहे आणि त्याला थोडेसे तेल लावून थोडे मळून घेतले आहे. तेल लावून एकसारखे मळून घ्या. पीठ आधीच व्यवस्थित मळलेले असल्यामुळे आता आपल्याला जास्त श्रम करावे लागत नाही. फक्त तेलाचा हात लावून ते व्यवस्थित एकसारखे करणे महत्त्वाचे आहे. तेवढे झाले की आपली चपाती करण्यास आपले पीठ तयार होणार आहे. आता त्या पिठाचा मी गोळा घेतला आहे आणि त्याची आता मी चपाती लाटते आहे. तापलेल्या तव्यावर आपली चपाती टाकून ती मी चांगली शेकवून घेते. आपली चपाती गरम तव्यावर मस्तपैकी शेकत आहे आणि फुगत सुद्धा आहे. चपाती सर्व बाजूने व्यवस्थित आपण शेकवून घेत आहोत. चपाती शेकत असताना आपण त्यावर वरून थोडे साजूक तूप लावले आहे.
ब्लेंडरने मळलेल्या पिठाच्या चपात्या आपण केल्या आणि बघा चपाती किती छान मऊसूत झाल्या आहेत. कमी वेळात कमी श्रमात छान छान चपाती आपली तयार झाली.